नमस्कार अमरावती. त्यांची दोघांची आज निवड झाली आणि काँग्रेस पक्षातर्फे या दोघांचं अभिनंदन करतो. आणि अमरावती शहराच्या विकासासाठी तुम्ही दोघे लोक काम करणार. विकासामध्ये मी तुमच्या सोबत राहू आणि शहराच्या विकासासाठी सोबत राहू. तर शहराच्या विकासाच्या विरोधात किंवा शहराला जे नुकसान करण्यासारखं असतं तो तुमच्या विरोधात राहू. दुसरं माझी एक अजून विनंती आहे, आपण या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजाचं नाव दिलं आहे, तर तुम्ही डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो फोटो आहे तो मधात लावला पाहिजे, तो कोणत्यात लावला. म्हणून पुढच्या आमसभेमध्ये याची दुरुस्ती करण्यात यावी हे लक्षात ठेवा. म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं नाव घेतो तुम्ही फोटो कोणत्यात लावला, हे तर सुटणारा विषय नाही आहे. म्हणून पुढच्या आमसभेमध्ये हे बाबासाहेबांचा फोटो आम्हाला इथं पाहिजे. त्यानंतर आज या ठिकाणी घरापासून मी दोघांचे अभिनंदन करतो. खाली पाहिजे ना गेल्या 4 वर्षापासून प्रशासकीय राजवटीमध्ये आता देशाच्या माध्यमातून निवडणुका झाल्या आणि एकदा देशवारीजी महापौर म्हणून या सभागृहामध्ये विराजमान झाले. त्यांचं मनापासून अभिनंदन. या महानगराच्या विकासासाठी तुम्ही कर्तव्यदक्ष म्हणून पुढच्या काळामध्ये काम केलं पाहिजे. विकासाच्या कामाच्या दृष्टीने आम्ही तुमच्या सोबत आहे, परंतु विकासाच्या कामामध्ये दिरंगाई केली तर तुमच्या विरोधात आमची भूमिका यानं राहणार आहे. आवर्जून हे शब्दप्रयोग महत्वाचे आहे ते लक्षात ठेवा अशी आपल्याला विनंती आहे. आणि एक नव्या उमेदीचा तरुण पोरगा जिजाऊ चळवळीत काम करणार सचिन बेंटे हा उपमहापौर म्हणून आज या ठिकाणी विराजमान झाला. आम्हाला मनापासून आनंद आहे. दोन्ही पदाधिकारी अगदी व्यवस्थितरित्या या सभागृहाचं कामकाज करतील ही त्यांच्याकडून अपेक्षा आहे. आणि काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष यांनी जी सूचना केली की हे सभागृह विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने असलेलं सभागृह, बाबासाहेबांचा चित्र जे आहे ते अगदी कोपऱ्यामध्ये या सभागृहात लागलेलं आहे. म्हणून ते यद्यपि ठिकाणी मध्यस्थानी असावे अशी आमची मागणी आहे. येणाऱ्या सभेमध्ये ती दुरुस्ती प्रशासनाने करून घ्यावी अशी प्रशासनाला विनंती आहे. परत एकदा आम्ही मनापासून